विज्ञानाचे चमत्कार मराठी निबंध। विज्ञान हा मानवी बुद्धीचा सर्वात मोठा विजय आहे। हे शब्द खरे सार्थक ठरतात। विज्ञानाने केलेले चमत्कार आज आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे। जगाला नवे स्वरूप देणारे, मानवी जीवन सुखसोयीचे आणि सुरक्षित करणारे हे चमत्कार आपण सतत अनुभवतो। विज्ञान हा कोरडा सिद्धांत न राहता एक जिवंत आणि सर्जनशील शक्ती बनला आहे। एखाद्या जादूगाराप्रमाणे विज्ञानाने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य केल्या आहेत। आपण सकाळी उठून मोबाईलवर जगभरातील बातम्या वाचतो, गॅजेट्सद्वारे काम करतो, रस्त्यातून जाताना उंच इमारती पाहतो आणि आकाशात विमाने उडताना बघतो। हे सारे विज्ञानाच्या चमत्काराशिवाय काहीच नाही। विज्ञानाने केवळ साधने दिली नाही, तर मानवी दृष्टिकोन आणि विचारसरणीमध्ये मूलगामी बदल घडवून आणले आहे। चिकित्सा आणि आरोग्य क्षेत्रातील क्रांती, वैद्यशास्त्रातील विज्ञानाने केलेले चमत्कार सर्वात महत्त्वाचे आहे। पूर्वी लावणाऱ्यासारख्या अनेक योगावर आता मात करण्यात आली आहे। लसीकरण, अँटीबायोटिक्स, एक्सरे, MRI, सिटी स्कॅन सारख्या तंत्रज्ञानामुळे रोगाचे निदान अत्यंत अचूक आणि लवकर होऊ शकते। शस्त्रक्रिया आता रोबोटिक्स मदतीने केल्या जातात, यामुळे त्या अत्याधिक सुरक्षित आणि परिणामकारक ठरत आहे। अवयव प्रत्यारोपण, टेलिमेडिसिन, अँटीबायोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे रोग ओळख यांना आयुष्यमान वाढवण्यास मदत केली आहे। 19 सारख्या साथीच्या रोगावर लवकरात लवकर लस तयार करणे हा विज्ञानाचा सर्वात अलीकडचा आणि प्रभावी चमत्कार आहे। संचार आणि माहिती तंत्रज्ञानाचे जग, संचार क्षेत्रात विज्ञानाने जगाला एकत्र आणले आहे। इंटरनेट हा या युगाचा सर्वात मोठा चमत्कार आहे। विश्वाच्या पाठीवरूनही आता संदेश, माहिती आणि धन हलवता येते। स्मार्टफोन्समुळे संपूर्ण आपल्याला हातात सामावले आहे। सोशल मीडिया, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ईमेल यामुळे अंतर ही कल्पना म्हणून राहिली नाही। डिजिटल इंडियाचा प्रवाह देशातील दूरवरच्या भागातील लोकांनाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विज्ञानाच्या या चमत्कारांना उपयुक्त होत आहे। वाहतूक आणि दळणवळण सुलभता, वाहतूक क्षेत्रातील प्रगती मानवी इतिहासात एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे। सायकल पासून ते सुपरसॉनिक जेट विमानापर्यंत, हाय स्पीड ट्रेन, मेट्रो, रेल्वे यांनी प्रवासाचा वेळ अपार परीने कमी केला आहे। GPS तंत्रज्ञानामुळे जगातील कोणत्याही अज्ञात रस्ता आता आपल्या हातातल्या स्क्रीनवर दिसतो। इलेक्ट्रिक वाहनामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी विज्ञानाचेच उपाय शोधून काढले आहेत। शेती आणि अन्न सुरक्षा, हरित क्रांती हा विज्ञानाचा एक अजोड चमत्कार आहे। उत्तम बियाणे, सुधारित खते, आधुनिक सिंचन पद्धती, कीटकनाशके यामुळे अन्नधान्याचे उत्पादन खूप वाढले आहे। आता डीप इरिगेशन, हायड्रोपोनिक्स सारख्या पद्धतीमुळे कमी पाण्यात जास्त पीक घेता येते। अन्न प्रक्रिया, उद्योग आणि पॅकेजिंग तंत्रज्ञानामुळे अन्नाचे संवर्धन करून ते बराच काळ टिकून ठेवता येते। ऊर्जा आणि पर्यावरण, विज्ञानाने ऊर्जेचे नवे स्रोत शोधून काढले आहे। सूर्य, वारा, पाणी यासारख्या नैसर्गिक स्रोतांपासून वीज निर्माण करणे शक्य झाले आहे। सोलर पॅनल्स, विंडमिल्स हे पर्यावरणास अनुकूल आणि टिकाऊ उपाय आहे। अणुऊर्जेसारख्या शक्तिशाली स्रोतांवर संशोधन सुरू आहे। तसेच पर्यावरण प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी विज्ञान सतत प्रयत्नशील आहे। मानवाच्या सीमा ओलांडणे, चंद्रावर मानवी पाऊल, मंगळावर रोव्हर, विविध ग्रहांकडे पाठवलेले याने, अंतराळ स्थानकामधील संशोधन हे विज्ञानाचे सर्वोत्तम शिखर आहे। अंतराळातून पृथ्वीचे निरीक्षण करून हवामान अंदाज, संसाधनाचे सर्वेक्षण, दूरसंचार इत्यादी गोष्टी साध्य झाल्या आहे। हे सारे मानवी कुतूहल आणि ज्ञानाच्या भुकेचे प्रतीक आहे। मात्र प्रत्येक चमत्काराची एक दुसरी बाजू असते। अणुशक्तीचा वापर वीज निर्मितीसाठी होऊ शकतो, पण अणुबॉम्ब मानवाच्या नाशास कारणीभूत ठरतो। औद्योगिकरणामुळे निर्माण झालेले पर्यावरणीय संकट, मोबाईल आणि सोशल मीडियाचे व्यसन, खाजगीरतेवरील संभाव्य हल्ले, बेरोजगारी यासारख्या समस्याही विज्ञानाने निर्माण केल्या आहे। म्हणूनच विज्ञान हा एक साधन आहे, तो चांगला की वाईट याचा वापर करणाऱ्या मानवावर अवलंबून आहे। जबाबदारीचा वापर, विज्ञानाचे चमत्कार हे मानवी प्रज्ञेचे अपूर्व निर्देशक आहे। त्यांनी आपले जीवन सुखाचे, सोयीचे आणि दीर्घकाळ टिकणारे बनवले आहे। पण ही शक्ती जबाबदारीने वापरणे आवश्यक आहे। विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग मानवाचे कल्याणासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी व्हावा, तरच खऱ्या अर्थाने विज्ञानाचे चमत्कार सार्थक ठरतील। विज्ञान हा केवळ चमत्कार नसून एक आशेचा किरण आहे, जो माणसाला ज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा मार्गदर्शक आहे। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू।